धुळे शहरातील, जिल्ह्यातील आणि परिसरातील सर्व पालक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपली 10वीची परीक्षा संपत आली आहे. 17 मार्चला आपला 10वीचा शेवटचा पेपर आहे. 10वी नंतर काय असा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात कमी आणि पालकांच्या मनात फार जास्त पडलेला असतो. कारण बऱ्याच पालकांना आता बदलत्या शैक्षणिक परिस्थितीमध्ये काय करावं हे उमगत नाहीये. नीट द्यावी, JEE द्यावी की CET द्यावी, कोणत्या परीक्षेची तयारी करावी, बरं या परीक्षा द्याव्यात तर यानंतर नेमकं कोणतं करिअर होतं, नीट नंतर काय करायचं असतं, JEE नंतर काय होता येतं किंवा CET नंतर काय काय करता येतं, यासारखे प्रश्न मनात पडत असतात. तिसरा प्रश्न अजून एक पडतो की या परीक्षांची तयारी आपल्या गावातच होते का की यासाठी बाहेर जावं लागतं. म्हणजे हल्ली अनेक मोठ्या शहरांमध्ये लाखो रुपये खर्च करून बाहेर जाण्याचं किंवा विद्यार्थ्यांना पाठवण्याचं प्रमाण वाढतंय. पण या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला जर जाणून घ्यायची असतील तर SDB इन्स्टिट्यूट आपल्या धुळे शहरात घेऊन आलंय विद्यार्थी पालकांसाठीचा एक मेळावा. 23 मार्च रोजी प्लॉट नंबर 57B, सुयोगनगर, वाडीभोकर रोडच्या अजिंक्य MRI सेंटर जवळ आपला स्कॉलर्स पॉइंट या बिल्डिंगमध्ये हा विद्यार्थी आणि पालकांसाठीचा मेळावा असणार आहे. या मेळाव्यामध्ये आपल्याला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील, पण खास करून नीट या परीक्षेसंदर्भातलं एक महत्त्वपूर्ण मार्गदर्शन आपल्याला केलं जाणार आहे. नीट या परीक्षेबद्दल जे आजकाल समाजामध्ये पसरलेल्या अंधश्रद्धा किंवा गैरसमजुती आहेत. उदाहरणार्थ, नीट नंतर डॉक्टर व्हायचंय, पण डॉक्टर व्हायला तर लाखो रुपये लागतात. म्हणजे क्लासेसचा खर्च लाखोंमध्ये असू शकतो किंवा शिक्षणाचा खर्च लाखो असतो. आमच्याकडे तर तेवढी व्यवस्था नाही. काहींना वाटतं आमचा विद्यार्थी त्या कॅलिबरचा नाही. यासारख्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला त्या मेळाव्यात आल्यानंतर मिळतील. कारण नीट ही परीक्षा फक्त 720 गुणांची जरी असली तरी प्रत्येकाला 700 नाही मिळणार आहेत. पण 700 नाही मिळाले तरी सुद्धा आपला विद्यार्थी डॉक्टर होऊ शकतो, कोणकोणते करिअर करू शकतो, त्याची आर्थिक क्षमता भविष्यात काय असू शकते, यासारख्या अनेक प्रश्नांचा उहापोह आपण त्या ठिकाणी करणार आहोत. पालकांच्या आणि पर्टिक्युलरली विद्यार्थ्यांच्या मनातल्या सर्व शंकांचं समाधान SDBची टीम आपल्याला करून देणार. आता SDB म्हणजे नेमकं काय हा आपल्या मनात प्रश्न पडला असेल. खानदेशातल्या वेगवेगळ्या तालुक्यांपैकी एक चोपडा नावाचा तालुका, या ठिकाणी SDB यानं आपला एक निकालाचा अखंडित परंपरेचा एक रेकॉर्ड निर्माण केलेला आहे. आजवर 271 डॉक्टर्स या ठिकाणाहून निर्माण झालेले आहेत आणि या 271 डॉक्टर्समध्ये अत्यंत सामान्य परिस्थितीतील विद्यार्थी सुद्धा, अगदी मराठी मीडियमचे विद्यार्थी सुद्धा MBBS गव्हर्नमेंट पर्यंत गेलेले आहेत. हो, खरंय, आपल्याला कदाचित या सर्व गोष्टी शंकास्पद वाटू शकतात. तर शंका मनात असेल तर शंकेचं निरसन करायला का असेना, आपण अवश्य या. 23 मार्च रविवार, वाडीभोकर रोडच्या अजिंक्य MRI सेंटर जवळ 57B प्लॉट नंबर, सुयोगनगर, स्कॉलर्स पॉइंट बिल्डिंग जवळ. आपण या सेमिनारला पोहोचलात तर नक्कीच आपल्या आयुष्यात एक अत्यंत महत्त्वाचा बदल घडू शकतो. आपल्या आणि आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपण सादर आमंत्रित आहात. धन्यवाद.